गाववाल्यांनो नमस्कार। मी असे तुमचं मुंबईचो भावाशी आणि स्वागत असा तुमचा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचो व्हिडिओ अगदी खास असा कारण मी चल्लय नगर जिल्ह्यातल्या भोजदरी या गावाक। या गावचा वार्षिक जत्रोत्सव आहे। आपल्या कोकणातल्या जत्रेप्रमाणेच या गावच्या जत्रेचीही एक वेगळी मजा असणार आहे याची मला खात्री आहे आणि तीच मजा या व्हिडिओमधून आपण अनुभवणार आहोत। शेणाने सारवलेल्या फळ्यात तुळशी वृंदावनाच्या आडून डोकावणारी सुंदर सुबक रंगीत अशी रांगोळी येणाऱ्या पाहुण्यांचं हसत मुखाने स्वागत करत होती। रंगीत पताक्यांनी सजलेली, माथ्यावर मोरपंखी तुरा असलेली, आभाळाला उंच भिडणारी काठी गावातल्या प्रत्येक घरावर डौलाने उभी होती। गावच्या पारावर गावातली सर्व मंडळी एकत्रित झालेली पाहून मी माझ्या कॅमेऱ्याचा रोख या दिशेने वळवला। इथे गावातल्या ज्येष्ठ श्रेष्ठ अनुभवी जाणत्या मंडळींच्या हस्ते श्रीफळ अर्पण करून जत्रेचा शुभारंभ करण्यात येत होता। मित्रांनो, एका बाजूला पारंपरिक वाद्यांच्या तालावर छान लेझिमचा खेळ सुरू आहे आणि गावातली सगळी लहान थोर मंडळी जी आहेत ती अगदी उत्साहाने जत्रेमध्ये सहभागी झाली आहेत आणि अगदी उत्साहात जत्रेला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, उत्साह जल्लोष आणि वाद्यांचा गजर याने परिसर अगदी दुमदुमून गेलेला आहे। गावच्या ज्या लेकी सुना आहेत त्या डोक्यावर मंगल कलश घेऊन या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या आहेत। त्यातच टाळ मृदुंगाच्या साथीने हरिनामाचा गजरही निरंतर सुरू आहे। टाळ मृदुंग वीणा यांच्या साथीने हरिनामाचा अखंड गजर करत ही मिरवणूक गावातील प्रत्येक देवळाला भेट देऊन भोजादेवी मातेच्या मुख्य देवळाकडे जाऊन स्थिरावणार आहे।
भोजादेवी माते की जय। आत्ता जो सोहळा आपण इथे पाहत आहोत त्याला मांडव डहाळे असं म्हणतात। यामध्ये घरातली जी गुरं असतात त्यांना छान सजवून रंगवून जत्रेच्या मिरवणुकीमध्ये सहभागी करून घेतलं जातं। घरातल्या गाड्या बैलगाड्या यांची देखील गावातल्या हिरव्यागार झाडांच्या फांद्यांनी सजावट करून त्यांना देखील मिरवणुकीत सहभागी केलं जातं। या ज्या बैलगाड्यांवर लावलेला हा जो झाडांचा पाला आहे किंवा डहाळ्या आहेत, जेव्हा भोजादेवी मातेच्या देवळापाशी या मिरवणुकीचा समारोप होईल त्यावेळेस या फांद्या त्या देवळापाशीच सोडून दिल्या जातील किंवा त्यांचं त्या देवळापाशी विसर्जन केलं जाईल। गावच्या पारावरून सुरू झालेली मिरवणूक हळूहळू भोजादेवी मातेच्या देवळाकडे मार्गक्रमण करत आहे। ज्ञानोबा माऊली तुकाराम माऊलींच्या नामाचा गजर करत भोजादेवी मातेची मिरवणूक भोजादेवी मातेच्या मुख्य मंदिरापर्यंत येऊन पोहोचली आहे। मातेची मिरवणूक आणि आरती संपन्न झाल्यावर लेकी सुनांची, पाहुणे मंडळींची आईची ओटी भरण्यासाठी आणि आईला प्रसाद अर्पण करण्यासाठी
लगबग सुरू झाली होती। मित्रांनो, हा जो प्रसाद आपण पाहतो आहोत, मातेच्या चरणांना स्पर्श करून त्यांना परत देण्यात येतोय, त्याला इथे शेरणी असं म्हटलं जातं। ज्या भोजादेवी मातेचा जत्रोत्सव आपण व्हिडिओमधून पाहतो आहोत, अनुभवतो आहोत, त्या भोजादेवी मातेची ही आहे प्रसन्न मूर्ती। मातेच्या चरणांना स्पर्श करून आणलेला शेरणीचा प्रसाद जत्रेमध्ये उपस्थित भाविकांमध्ये वितरित केला जातो। सकाळी सुरू झालेली ही मिरवणूक आता देवी मातेच्या मुख्य मंदिरापर्यंत येऊन पोहोचलेली आहे। नामदेव सावंत यांच्या वतीनं जीर्णोद्धारासाठी 2001 रुपये देणगी प्राप्त झाली। देवीच्या टोळीपाटाळ्यासाठी गावच्या पारावरून सुरू झालेल्या मिरवणुकीचा भोजादेवी मातेच्या मुख्य मंदिरापाशी समारोप होत आहे। पण जत्रेचा समारोप अजून झालेला नाही बरं का। तो जर पाहायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सकाळच्या मिरवणुकीचा समारोप झाला त्यावेळेस दुपारचे साधारण 1:30 ते 2 वाजले होते। त्यानंतर ठिकठिकाणहून आलेल्या पाहुण्यांच्या भेटीगाठी घेण्यामध्ये रात्र केव्हा झाली कळलंच नाही। साधारण 9:30 वाजता वाजंत्र्यांचा आवाज आला तेव्हा मी बाहेर आलो। जत्रेच्या उत्सवासाठी घराघरावर उभारण्यात आलेल्या काठ्यांची देवीच्या पालखीसोबत मिरवणूक निघाली होती। गावातील घराघरावर डौलाने उभ्या असलेल्या काठ्या आता एक एक करून मिरवणुकीमध्ये सामील होत होत्या। आकाशात उंच डोलणाऱ्या या काठ्यांच्या मागे मी भूल पडल्यासारखा ओढला जात होतो। गावातल्या प्रत्येक घरावरची काठी एक एक करून या मिरवणुकीमध्ये सामील होईल आणि ही मिरवणूक भोजादेवी मातेच्या मुख्य मंदिरापाशी येऊन या जत्रोत्सवाची सांगता होईल। मित्रांनो, काल संपूर्ण जत्रेचा व्हिडिओ शूट करत असल्यामुळे जत्रेमध्ये जे हे स्टॉल लागलेले असतात तिथे मला नाही जाता आलं, तर मी आज जत्रेच्या दुसऱ्या दिवशी आलेलो आहे आणि इथे हे खाद्यपदार्थांचे वेगवेगळे स्टॉल लागलेले आहेत आणि तिथे हा पाव वडा बनवण्याचं काम सुरू आहे। मुंबईमध्ये आपण खातो तो वडापाव आणि इथे आपण पाहतो आहोत तो पाव वडा आणि हा गरम गरम मस्त पाव वडा तळला जात आहे इथे।
हे असे छान खाद्यपदार्थांचे स्टॉल लागलेले आहेत आणि हे दादा इथे गरम गरम जलेबी तळत आहेत आणि तिथे पलीकडे ते पहा ते काका आहेत ते ग्राहकांना हे स्वीट्स बांधून देत आहेत. मित्रांनो, जत्रा सरली होती. आता वेळ होती मुंबईला निघण्याची. मुंबईला निघण्याआधी पुन्हा एकदा गोजादेवी मातेचं आणि गावातील काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं आणि परतीच्या प्रवासाला निघालो. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या, हसत रहा आणि आनंदी रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र, गोजादेवी माते की जय.